नमस्कार मंडळींनो, स्वागत असं तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज संध्याकाळी ब्लॉग चालू केलेले. सकाळपासून काय ब्लॉग शूट करूक नव्हते, त्यामुळे मग संध्याकाळी ब्लॉग चालू केलेलं आहे. कारण की आज होती अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि त्यामुळे आमचं मोदक बनवायचं प्लॅन ठरलेलं आणि मोदक बनवायचा होता तर सर्व माझ्याच हातात होता. त्यामुळे मग संध्याकाळी क्लासवर सुनील आहे, त्यानंतर मग भांडी वगैरे घासले आणि नंतर खोबरं वगैरे किसले, गूळ वगैरे कापून घेतले आणि नंतर एका कढईत थोडंसं तेल टाकले आणि त्याच्यात खोबरा टाकले, जा किसलेला होता त्या ओला खोबरा टाकून वगैरे घेतले. त्या थोडा लाल होईपर्यंत त्याच्यावर परतले. त्याच्यात मग गूळ टाकले. गूळ टाकल्यावर थोडा वेळ गूळ त्याच्यात शिजून घेतले आणि त्याच्यानंतर मग वरसून त्याच्यामध्ये इलायची वगैरे टाकले. त्या सर्व टाकून झाला आणि त्यानंतर मग थोडा वेळ परतल्या आणि मग एका डिशीत थंड होऊसाठी काढून ठेवले. त्यानंतर मग गव्हाचं पीठ मळले आणि त्याचे पुरिये लाटून घेतले. कारण की तळलेले मोदक बनवायचे होते, उकडीचे मोदक नाही बनवायचे होते. कारण की माका उकडीचे मोदक येत नाही जास्त बनवूक, त्यामुळे मग तळलेले मोदक बनवायचं प्लॅन ठरलेलं. मग पाती वगैरे लाटून घेतले. त्याच्यानंतर मग हे मोदक बनवून घेतले. मोदक वगैरे माझे बनवून झाले आणि त्यानंतर मग डायरेक्ट तळूक घेतलेले. कारण की खूप उशीर झालेलं, वाजलेले 10. कारण की सगळीच कामं करूची होती, त्यामुळे मग मोदक पण त्याच्यात होते. त्यामुळे मोदक वगैरे हे माझे बनून झाले, तर यावं सर्वांनी खाऊ. त्यानंतर मग डायरेक्ट हे घेतले जेवले वगैरे. तसं दमलेले, त्यामुळे आज लवकर झोपले. तर कसं वाटलं मिनी ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा.